रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी
कृष्ण महाराज पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार नाही भिडभार तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभो जगरणीत पाणी मंडनं मंडनारं तरुण तुलसी माला नेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि Santaji
दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोनो पंत तथा गुणी जनतया मामासे बोलती नामे शंकरा शुभकरा निसंगजे संगती पुण्यनगरीचा पुण्यश्लोकीचा मोती करा शोभतो ऐशावरा शुभवरा दांडे करा वंदितो मनोज मार्ततुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजो वा नरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदो समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरास पीठ निलये सरस्वते नमस्ते आतागान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राखा जी कीर्तनी उभी वैवासी तलोका तयाच्या चरणी साष्टांग नमन करीत असो जेने धर्म चितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची या चरण कमली साष्टांग नमन करीत असो राष्ट्रमाता ती एक माऊली जेने शिवराय प्रसविला सिद्धकुळी तया जिजाऊची या चरण कमली साष्टांग नमन करीत असो विठ्ठला 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 धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीच वाढवा नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे अखिल गुण निधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधर पंढरीश परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे संतही आहे शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. ह्या तीनही पदव्या फक्त त्यांना शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज
ज्यांच्यासोबत देव बसतो, हसतो, खेळतो, सर्व काम भगवंत ज्या आपल्या भक्ताला करू लागतो असे असणारे भगवंताचे लेडवाड भक्त शिरोमणी नामदेवराय. जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु, देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण या ठिकाणी सेवेकरता निवडलाय. विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराज अधिकस्य अधिक फलम अधिक मासानिमित्त आपला हा असणारा अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा जवळजवळ मला वाटतंय बरोबर 30 दिवस आपला या चक्रेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये महाराज हा मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये, सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मदतीने हा जो चाकण या ठिकाणी चक्रेश्वराच्या परिसरामध्ये हा आपला हा सप्ताह, मला वाटते बरीच वर्ष झाली असेल सर याला आपल्या कार्यक्रमाला. अरे वा, म्हणजे हा 32वा अधिक मास आहे. कारण अधिक मास हा 3 वर्षामध्ये एकदाच येतो, 3 वर्षामध्ये एकदा येतो. जवळजवळ या सप्ताहाला आपल्या 99 वर्ष पूर्ण झालेत. आता आपल्याला शतक, पुढच्या वेळेस आपल्याला काय शतक करायचं, शतक बरं का आपल्याला. आणि या अनुषंगाने या ठिकाणी मला आमचे चक्रेश्वर देवतान ट्रस्टचे आमचे सर असतील, तसेच आमचे अध्यक्ष हरिभाऊ दादा कांडगे आमदार, माजी आमदार आहेत, ते बी या ठिकाणी उपस्थित आहेत. रामभाऊ दादा कांडगे, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो, कार्यक्रमाचे आयोजक नियोजक फक्त कार्यक्रम घेतात, कार्यक्रम करतात, पण कार्यक्रम ऐकत नाहीत. पण मला तर वाटते आतापर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमासाठी फिरतो बरं का. पण हे चक्रेश्वर असं एक देवस्थान आहे, फक्त याच ठिकाणी आपले आमदार साहेब असतील, आमचे सर असतील, किंवा आमचे महाराज मंडळी, सर्व ही जी ट्रस्टी आहे त्यांची सर्व ट्रस्टी आवर्जून प्रत्येक कीर्तनाला महाराज हजर राहून कीर्तन ऐकत असते बरं का. ही फार मोठी गोष्ट आहे. एखादा महाराज तू कर हे म्हणणं सोपं असतं बरं का, पण त्याला साथ देणं महाराज हे फार गरजेचं आहे. म्हणून ही सर्व यांची ट्रस्ट मंडळी यांच्या सर्व सहकार्याने तन्मन धनाने आपला हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी पार पडत असतो. तशी याही वर्षी मला वाटते 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसंच या ठिकाणी मला या कीर्तनाकरता जी साथ संगत लाभली आहे ती आमचे हरिभक्ती पारायण टॉप 10 आळंदीमध्ये जे 10 टॉप वादकामध्ये ज्यांचं मला आवर्जून आदरानं नाव घेतलं जातं असे असणारे आमचे परममित्र कृष्णा महाराज जोगदंड ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी वंदन. तसंच त्यांच्या संस्थेतील महाराज सर्व बालगोपाळ मंडळी सर्व या ठिकाणी तेही उपस्थित आहे, या सर्व बालगोपाळांनाही वंदन. तसंच आमचे विनेकरी असतील, आमचे चोपदार, आमचे मेदनकरवाडीचे चोपदार तेही या ठिकाणी असतील, त्यांनाही वंदन. तसंच आमचे बळीराम महाराज शिंदे संगीत विशारद तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन. कारण चोपदार हा पाठीमाग असतो ना. जर काही आता एका ठिकाणी महाराज चोपदार कशा करता असावं माहिती आहे का महाराज, जर कीर्तनकाराचं जर काय कीर्तन काय कमी जास्त जर झालं तर उचलण्याकरता महाराज चोपदार हा पाठीमागे पाहिजे बरं का. एकदा असंच महाराज कोकणामध्ये गेलो महाराज, खरंच बरं का घडलेली प्रसंग गोष्ट ही. महाराज म्हणलं मी उचला म्हणलं प्रमाण उचला म्हणलं महाराज चोपदारांनी उचललं महाराज मला. म्हणजे थोडक्यात आपले चोपदार साहेब महाराज एकदम परिपक्व. कारण दरवर्षी महाराज आम्ही चाकण मेदनकरवाडीला कार्यक्रम असतो बाबा, तिथे बी असतात, त्यांना या ठिकाणी वंदन. आमचे संगीत विशारद हरिभक्ती पारायण बळीराम महाराज शिंदे तेही या ठिकाणी महाराज आवर्जून माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही या ठिकाणी वंदन. आमचे तुकाराम महाराज पांचाळ व्यासपीठ चालक तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही वंदन. आमचे शिवाजी दादा यांचं फार आमच्यावर प्रेम आहे बरं का, बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही वंदन. तसंच तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्व ट्रस्ट चक्रेश्वर ट्रस्ट सर्वांना या ठिकाणी मी वंदन करतो. आणि बरोबर आमचे महाराज, मला नवीन परिचय महाराजांचा, नाव काय महाराजांचं? रामदास महाराज. अरे वा, तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही या ठिकाणी त्यांचे नाव करीत का बळीराम महाराज, त्यांनाही या ठिकाणी वंदन. तसंच महाराज काय होतं काय माहिती का, गाडी जरी किती जरी लेट जर महाराज निघली, विषय काय असतो माहिती का, ड्रायव्हरच्या हातामध्ये असते गाडी कितव्या गिअरमध्ये चालवायची कधी नेऊन पोचवायची. त्याच्यामुळे कीर्तनामध्ये कोणी झोपलं, कोणी असे तंगडे पसरून जरी महाराज बसलं काही अडचण नाही.
कारण प्रत्येकाला महाराज आजार हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला असं वाटतं महाराज काय बोलतील का, तुम्ही या ठिकाणी महाराज कीर्तनाला आलात ना महाराज, ही फार मोठी आमच्यासाठी महाराज ही काय देणगी आहे मोठी. सध्याच्या या काळामध्ये महाराज, मोबाईलच्या काळामध्ये, त्या एवढा मोबाईलमध्ये एवढ्या सुंदर त्या सिरियल सोडून तुम्ही या ठिकाणी महाराज कीर्तनाकरता येऊन बसता महाराज. खरंच तुमचं महाराज तुमच्याकरता टाळी होऊ द्या एकदा. तुम्ही सर्व या ठिकाणी महाराज उपस्थित, आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल महाराज सर्वांना या ठिकाणी मी वंदन करतो. आणि ही सेवा बरोबर महाराज 9च्या अगोदर 5 मिनिटं असताना आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पण जर फक्त माझी एकच अट आहे, ज्या वेळेस तुमच्या कानावरती विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी पडल त्यावेळेस सर्वांनी काय करायचंय, बस टाळी वाजवायची आणि देवाचं काय करायचंय, नामस्मरण करायचं. जर तुमचं जर भजन जर मला जर पटलं बरं का, जर तुमचं केलेलं भजन जर मला पटलं तरच कीर्तन वेळेवर सुटलं, नाही जर मला भजन पटलं तर मग सकाळी तांबडच फुटलं, हे मात्र विसरू नका बरं का. म्हणून सर्वांनी आवर्जून त्या भगवंताचं महाराज भजन करायचंय. करा विठाला 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून महाराज आम्हाला उपदेश करतात, धर्माचे पालन. एका साधकाने महाराज जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराज संसारी तुकोबाराय, साधक तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबाराय. ज्या वेळेस तुकोबाराय यांची महाराज सिद्ध अवस्थेला तुकोबाराय पोहोचले त्यावेळेस एका साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला की हे तुकाराम महाराज, तुम्ही आता या अवस्थेला तुम्ही पोहोचला, आता या ठिकाणी अवस्थेला पोहोचल्याच्या नंतर तुम्ही इथून पुढचं तुमचं जीवन तुम्ही काय करणार आहात, या जीवनाचा उल्लेख या अभंगामध्ये केला आहे. तुकोबारा काय म्हणतात, धर्माचे पालन. आम्ही काय करणार आहोत तर धर्माचं पालन करणार आहोत. अजून करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन करणार आहोत. आणि अजून पुढे जाऊन सांगतात, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबारा यांच्या जीवनामध्ये महाराज आम्ही हेच काम करणार आहोत. आणि सकल संतांनी महाराज त्यांच्या जीवनामध्ये जन्माला येऊन महाराज हेच काम केलं. काय काम केलंय महाराज, नामाचं बीज वाढवण्याचं काम हे महाराज संतांनी केलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराज जगद्गुरु तुकोबाराय महाराज हे स्पष्ट वक्ते होते, स्पष्ट वक्ते. त्यांनी सांगितलंय तीक्ष्ण उत्तरे. आम्ही जर आम्हाला या नामाचं बीज वाढवण्याकरता जर आम्हाला जर काही तीक्ष्ण बोलायची गरज पडली ना तर आम्ही तेही महाराज करण्याचा प्रयत्न करू. तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे, शब्दरूपी बाण आम्ही हातामध्ये घेऊन फिरणार. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात आम्ही घाबरत नाही महाराज. जर कोणी या ठिकाणी जर पाखंड करत असेल ना तर नाही भीड भार, तुका मने साना थोर. म्हणून तुकोबारायांचं हेच सांगणं आहे की जीवनामध्ये महाराज जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने महाराज धर्माचं पालन केलं पाहिजे. विठाला विठाला धर्म 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 म्हणजे नेमकं काय, धर्म कशाला म्हणायचं महाराज. शास्त्राने जे आपल्याला सांगितलं आहे, शास्त्राच्या नुसार आपण जे कृत्य जे आपण वागतो, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर महाराज धर्म कशाला म्हणायचं. माणुसकी धर्म हा महाराज सर्वात श्रेष्ठ धर्म आहे बरं का. माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस नसतो. वाक्य परत आहे का बरं का. माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस नसतो. माणसाच्या कुळात जन्माला येऊन जो माणसासारखं वागतो तो माणूस असतो. आता मला तुम्ही सांगा, माग एक पुलवामा मोठी महाराज आतंकवादी घटना घडली 26/11 मुंबईला. आणि ज्या वेळेस महाराज ती घटना घडल्याच्या नंतर महाराज मी त्या मुंबईमध्ये महाराज ठाण्याला कीर्तनाकरता गेलो. आणि कीर्तनाकरता गेल्याच्या नंतर त्यावेळेस महाराज एक जवळजवळ 70-75 वर्षाची एक आजी त्या TV समोर महाराज भाजी दिसत होती. भाजी ज्यावेळेस भाजी नीट करत असताना तिनं ते TV वरती महाराज ती न्यूज बघितली. सर्व महाराज त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला, तो आतंकवादी आले, त्यांनी गोळ्या घातल्या महाराज. नाहक भरपूर माणसं मारली महाराज, विनाकारण माणसं मारली, काही कारण नसताना नाहक माणसं मारली. आणि जेव्हा महाराज ते TV वर बोलत असताना ते ती लेडीज होती महाराज, ABP माझा न्यूज किंवा ETV न्यूज म्हणा, हे सांगत असताना महाराज त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत होतं. ज्या वेळेस तो हल्ला बघितला त्या आजीने महाराज
आणि तो जो कसाब जो नावाचा महाराज आतंकवादी आहे, कसाब आतंकवादी, मला तुम्ही सांगा त्या कसाबाला महाराज 2 हात 2 पाय 2 डोळे सर्व अवयव आपल्यासारखेच आहेत, बरोबर आहे का? मला तुम्ही सांगा मग त्याच्यामध्ये आणि महाराज आपल्यामध्ये काय फरक होता? महाराज ती आजी काय म्हणते माहिती का? अरे ते काय माणूस का माणूस, तिथं जनावर आहे. हा शब्द महाराज ते आजीच्या तोंडातून बाहेर पडला. का? कशामुळं? ती आजी त्या आतंकवाद्याला माणूस म्हणायला तयार नाही. याचं कारण काय महाराज? आपण माणसाच्या कुळात जन्म तर घेतलाय पण माणसासारखं वागणं याला धर्म म्हणायचं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं दुख है कहीं सुख है, इसी का नाम जीवन है. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो. मुश्किल में समझ जाए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. माणूस कशाला म्हणायचं महाराज? जो दुसऱ्याचं दुःख महाराज जाणतो ना त्याला महाराज माणूस म्हणायचं. आणि ही माणुसकी जपणे म्हणजे महाराज हा खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. चुकलं का जरा काय है ना? शेजाऱ्याचे बांध कोरावे ना. आता महाराज बांधच राहिले नाहीत. आता पहिले महाराज बांध होते, झाडं होते बांधावर, पण आता बांधच राहिले नाही. आता कंपाऊंड आले, कंपाऊंड. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बरोबर आहे का? मग हे महाराज आपल्याला माणुसकी काय शिकवते? महाराज हा धर्म आपल्याला महाराज माणुसकी शिकवते. म्हणून जीवनामध्ये महाराज जगत असताना मला तुम्ही सांगा, एखादा व्यक्ती महाराज डॉक्टर होतो, डॉक्टर जर तो महाराज डॉक्टर झाला आणि माणूसच नाही झाला, काय होईल हो? तो किडन्या तोंडा लोकांच्या किडन्या. आता कोरोनामध्ये महाराज भरपूर महाराज काही डॉक्टर, बरं का, मी सगळे डॉक्टर बद्दल बोलत नाही, मी काही डॉक्टर महाराज, जर एखादा माणूस महाराज डॉक्टर झाला आणि माणूसच नाही झाला, तो लोकांच्या किडन्या चोरणार. एखादा इंजिनियर झाला पण माणूस नाही झाला, त्यांनी बांधलेला पूल महाराज एका वर्षाच्या आत इंजिनियर बरा झालाय पण माणूस व्हायचं राहिलं. महाराज झालाय काय, बाकी परत काय, कीर्तनकार झालाय पण माणूस नाही झालाय. एवढे घेतो तर येतो, बरोबर आहे का? एवढे घेतो तर येतो, नाही तर तिकडच जातो. मग काय सांगतो महाराज माहिती का? परमार्थ आपल्याला हेच सांगतो, आपण महाराज माणूस होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी महाराज आपण माणूस होऊ ना, त्या दिवशी खरं आपल्याला धर्म कळल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज, आपण जो संप्रदायामध्ये महाराज जन्माला आलोय, ज्या देशामध्ये जन्माला आलोय, ज्या तालुक्यात जन्माला आलोय, ज्या जिल्ह्यात जन्माला आलोय, तो असणारा तो पुणे जिल्हा महाराज. फार मोठा, आपण खरंच मोठे भाग्यवान आहोत. आपल्या परिसरामध्ये महाराज माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, हे सर्व या ठिकाणी महाराज आपल्या फक्त पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं का नाही महाराज? हा भाग्यवान जिल्हा आहे. म्हणून
देवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश. अशा महाराज आपण या पवित्र जिल्ह्यामध्ये महाराज आपण जन्माला आलो महाराज, हे आपलं काहीतरी भाग्य आहे. आणि या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकामध्ये महाराज आपल्याला 3 प्रकारचं जीवन बघायला मिळतं. 3 प्रकारचं जीवन म्हणजे महाराज आपल्याला या ठिकाणी या पृथ्वी तलावरती एक साधूचा धर्म बघायला मिळतो, एक देवाचा धर्म बघायला मिळतो आणि एक तुमचा आमचा धर्म बघायला मिळतो. आता मला तुम्ही सांगा साधूचा धर्म काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा महाराज धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा देव काय करतो? अवतार घेतो. धर्मरक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. कारण ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती महाराज अधर्म वाढतो आणि अधर्म वाढल्याच्या नंतर महाराज माझा भगवंत काय करतो? या ठिकाणी अवतार घेतो. अवतार घेतो कशा करता? तर अधर्माचा नाश करण्याकरता, म्हणजे दुर्जनाचा संहार आणि सज्जनाचं रक्षण. हे काय? हे हा धर्म कोणाचा आहे महाराज? हा देवाचा धर्म आहे. आणि दुसरा धर्म आहे महाराज तो कोणाचा? साधूचा. साधूचा धर्म काय आहे? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले या मृत्यू लोकांमध्ये साधूचा काय धर्म आहे? येथे उपकारासाठी. साधू संत या ठिकाणी महाराज उपकार करण्याकरता येतात. मला तुम्ही सांगा, इथं समोर बसल्यापैकी तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, सर्वांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बरं का. मला सांगा, तुमच्या घरामध्ये तुमच्या आजोबांचा, जे आपले गेले असतील, वैकुंठवासी झाले असतील, ते आजोबाचा किंवा पंजोबाचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये आहे का हो? नाही आहे ना? आजोबाचा घर फोटो आहे ना आपल्या घरामध्ये, बरोबर आहे का? पंजोबाचा नाही. कस काय फोटो काढला नाही का त्यांचा? आपल्या घरामध्ये महाराज आपल्या पंजोबाचा फोटो नाही. खापर पंजोबा, निपर पंजोबाचेच फोटो आपल्या घरामध्ये नाही. पण मला तुम्ही सांगा, आजपर्यंत 350 वर्ष पूर्ण झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, 450 वर्ष पूर्ण झाले माझ्या तुकोबारायांना जाऊन, 350 वर्ष पूर्ण, 300 वर्ष पूर्ण झाले छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन, अरे 750 वर्ष पूर्ण झाले माझ्या माऊली ज्ञानोबारायांना जाऊन. मला तुम्ही सांगा, मला असं या ठिकाणी मला असं एक घर दाखवा, एक घर, त्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, कुठल्या तरी शुराच्या, कुठल्या तरी वीराचा फोटोच नाही. फक्त एक जणाने फक्त हात वर करा की आमच्या घरामध्ये फोटोच नाही यांचा. आहे का कोणी इथं? एक तरी आहे का? बरं मला तुम्ही सांगा, अरे ज्याच्या रक्तातून आपण जन्माला आलो, ज्यांच्या रक्तातून आपण जन्माला आलो, त्या रक्ताचे फोटो आपण आपल्या घरामध्ये राहायला तयार नाही. आणि ज्यांचा आपला रक्ताचा काही संबंध नसताना महाराज आज मला तुम्ही सांगा, आज 700 वर्ष झाले महाराज, 700 वर्ष कमी आहेत का हो? अहो 200 वर्षापूर्वी गेलेल्या आपल्या घरात आपले फोटो लावले, आपण फोटो लावत नाही. आणि यांचे फोटो लावून आपण यांची पूजा करतो का? काय याचं कारण काय? हे आपले चुलते होते का आपले काका होते? अहो जे रक्त महाराज दुसऱ्या रक्त करता जगतं ना, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराज त्यांची कीर्ती शिल्लक राहते. का? कशामुळं? माझे माऊली ज्ञानोबा महाराज स्वतः करता जगलेच नाही, माझे तुकोबा स्वतः करता जगलेच नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, तुम्हाला याही पुढे जाऊन सांगू का, आज आपण हे जे धर्म कीर्तन करत आहोत ना, हे कीर्तन सप्ताह, हे आपले मंदिर, हे जर कोणामुळे सुरक्षित असेल ना, तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सुरक्षित आहे बरं का.
काशी की कला ज्याची ती मथुरा में मस्जिद होती थी. अगर एक छत्रपती शिवाजी न होते ना तो सबकी सुनता होती थी. महाराज ही परिस्थिती महाराज. अशा वेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धर्म टिकवून ठेवला. आणि त्या धर्म टिकवून ठेवल्यामुळं मला एकच सांगा, जर आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते ना तर आज आपल्याला इथं जर सप्ताह करायचं जर असतं ना तर आपल्याला दिल्लीला जावं असं. दिल्लीला जाऊन असं म्हणलं, हुजूर हमको अधिक मास में सप्ताह करना है, परमिशन मिलेगी क्या? अशी परमिशन घ्यावं लागली बरं का. जर छत्रपती शिवाजी महाराज माझे शंभू महाराज जन्माला आले नसते बरं का, ही परिस्थिती झाली असती. आज त्यांची परमिशन घेऊन आपल्याला हे कार्यक्रम करावे लागले असते. जर हे एकमेव जर कोणाचे उपकार असतील तर माझ्या राजांचे, माझ्या संतांचे उपकार आहेत. म्हणून आज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या संतांचं, माझ्या वीरांचं, माझ्या सुरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांची आपली कीर्ती शिल्लक राहणार. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती हो, राहियात कीर्ती जगा माझी हो, राहियात कीर्ती जगा दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हे संत, हे शूरवीर देहरूपाने गेले पण महाराज कीर्ती रूपाने आजही त्या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणून या ठिकाणी महाराज हे जे जीवन आहे महाराज साधू संतांचं, हा त्याला दुसरा वर्ग महाराज. विठाला 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 हा दुसरा वर्ग महाराज साधू संतांचा. कशा करता येतात महाराज या ठिकाणी? उपकार करण्याकरता आले. त्यांनी जगावरती महाराज असंख्य उपकार केले आपल्यावरती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अहो संतांनी जगावरती काय उपकार केला, आपल्याला काय जागवलं त्यांनी महाराज. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. महाराज हे संतांचे वचन आहेत हो. हे संतांनी तुम्हाला हेच सांगितलंय, धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. जोपर्यंत महाराज तुमच्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत महाराज तुम्हाला माने बरं का. एकदा अंगातली रग, अंगातली ताकद गेली की तुम्हाला किंमत राहत नाही. मला तुम्ही सांगा, एखादं लहान पोरग तुम्ही जर बघितलं, आपल्याला काय वाटतं? लगेच त्याला उचलावं, त्याचा एक मुका घ्यावा, वाटतं का नाही तुम्हाला? वाटतं का नाही? आणि जर एखादं म्हातारा माणूस बघितलं तर का, कशामुळं? संसारामध्ये महाराज वय वाढलं, संसारामध्ये वय वाढलं किंमत कमी होते. आणि परमार्थामध्ये महाराज वय वाढलं की किंमत वाढती. मग हा असर आहे परमार्थाचा. म्हणून संसारामध्ये माणसाने किती दिवस राहायचं हे त्याच्या त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण काही वेळ, थोडासा वेळ असतो महाराज. म्हणजे ना 25 वर्ष महाराज ब्रह्मचारी, त्याच्यानंतर महाराज पुढचे 25 वर्ष लग्न करून गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थ आणि 4था संन्यासी. पण आता वानप्रस्थामध्ये मला कोणी जायला तयार नाही. आता कोणी जायला तयार नाही वानप्रस्थामध्ये. प्रत्येक माणूस शेवटपर्यंत मारा संसार. पण ह्या संसारातून बाहेर निघण्याचं कार्य संतांनी आम्हाला महाराज त्यातून सावध केलंय. आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा.
संतांनी महाराज काय केलंय आपल्याला जाग केलंय महाराज. हा वर्ग आहे महाराज संतांचा, जगावर उपकार केला त्यांनी. आणि तुमचा आमचा जो वर्ग आहे ना महाराज, आपलं महाराज कशा करता आपण जन्माला गेलो महाराज. या ठिकाणी महाराज येण्याचं एकमेव कारण काय असेल ना, काय कारण आहे, कशा करता देवाने देह दिला आपल्याला. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. आपण काय केले, देवे दिला देह भोजन गोमटा. आपलं काय झालं महाराज, भोजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आपण या ठिकाणी महाराज मृत्यू लोकांमध्ये महाराज या ठिकाणी जन्माला आलोय, पण आपलं कर्तव्य काय आहे, कशा करता आपण आलोय, काय करायचंय, कुठून आलोय, कुठं जायचोय, ह्या प्रश्नाची उत्तर आपल्या डोक्यात कधीच येत नाही. कारण आता झालंय काय ट्रेंड महाराज, हे यूट्यूब आणि हे मोबाईल. आणि मोबाईलमुळे सध्या तर लोकांना तो विचार करण्यासारखं ते राहिलंच नाही आता. कारण लहान मुलापासून तर फार म्हाताऱ्या माणसापर्यंत महाराज ते मोबाईल सारखं सुरूच आहे. कारण ते मोबाईलने माणसाचं जीवन महाराज खाऊन टाकलंय बरं का. म्हणजे त्या माणसाच्या जीवनावर महाराज त्यांनी ताबा केलाय. अहो माणसाचं तर सोडा, आपल्या संप्रदायामध्ये महाराज जर कीर्तनकार युट्यूबला असेल तर त्याला तारीख आहे. कृष्ण महाराजाला कोणी फोन केला ना, महाराज हे महाराज बळीराम महाराज शिंदे आहेत, ते युट्यूबला आहेत का, युट्यूबला. म्हणजे युट्यूबला असलं तर त्या महाराजांनी अभ्यास केलेला आहे, आणि युट्यूबला असलं तर त्या महाराजाला अभ्यासात काही किंमतच नाही त्या अभ्यासाला महाराजाच्या. म्हणजे एखादा ज्ञानेश्वरी गाथा पाठ करून एखाद्या माणसाने आपलं 20 ते 25 वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा करून अथांग अभ्यास करून एखादा जर व्यक्ती जर बाहेर पडला आणि जर एखाद्या जर माणसाला मला या महाराजाची तारीख घ्या, तर लोक डायरेक्ट म्हणतात नाही युट्यूबला आहेत का ते. म्हणजे युट्यूबला असला तरच ताल तारीख आहे, युट्यूबला असलं तर महाराज तारीखच घेत नाहीत. पण इथं महाराज आमच्या सरांनी तसं केलं नाही बरं का. आमच्या सरांनी सर्व कीर्तनं बघून ऐकून तारीखा घेतल्यात. हे मला या ठिकाणी महाराज, आता परिस्थिती महाराज हे मोबाईलने, आता मोबाईलचं जगच हे मोबाईलचं आहे. कारण मोबाईलचं जग असल्यामुळे महाराज या ठिकाणी इथून कुठं प्रगती होत चालली. आता पहिल्या काळामध्ये महाराज टेलिफोन असायचे, ते कॉईन बॉक्स टाकून आपण ते फोन लावायचो. आता का प्रगती काय झाली, डायरेक्ट व्हिडिओ कॉल. माणूस अमेरिकेमध्ये बसलेला असतो पण इथं बघून त्या माणसाला बघतो. म्हणजे प्रगती झाली महाराज. काय झाले माहिती का, वारकरी संप्रदायामध्ये प्रगती झाली महाराज. रुंदीकरण वाढले महाराज, पण खोली कमी झाली. खोली वाढणं गरजेचं आहे महाराज. आणि तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी महाराज त्या मृत्यू लोकात जन्माला आलो, कशा करता आलो महाराज, आपण संसार, कुठलाच संत आतापर्यंत कुठल्याच संतांनी सांगितलं नाही की संसार तुम्ही सोडून द्या, संसार सोडा, असं कुणीच सांगितलं नाही. प्रत्येक महाराज सर्व संतांनी, उद्या ब्रह्मचारीचे संत आहेत आणि संसारी पण संत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज, माझ्या नाथ महाराजांनी महाराज उत्तम प्रकारे संसार करून परमार्थही केला. हे जगासमोर दिलेलं उदाहरण आहे. मग हे आपण जीवन जगत असताना कोणी म्हणाल की आपण कसं जीवन जगलं पाहिजे, माझ्या संतांकडे बघा, असं जीवन आपण जगलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. सर मी एक अशा मताचा आहे बरं का, मला असं वाटतं की कधी बी महाराज कीर्तनकाराने कीर्तन करत असताना तू जेवढं महाराज वागू शकतो का तेवढंच समाजाला सांगितलं पाहिजे. आपण जर वागत नसो ना तर समाजाला सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही. याच्यावरून तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एका स्त्रीचा मुलगा एवढा गुळ खायचा महाराज, एवढा गुळ खायचा की पर परिस्थितीच्या बाहेर गुळ खायचा. एक दिवस त्याच्या आईला वाटलं हा जर एवढा जर गुळ खात जर असेल, उद्या याला एखादा रोग होईल. याच्यामुळे तिला आई म्हणायची बाबा गुळ खाऊ नको, जास्त गुळ खाऊ नको. तो पोरगा काय करत होता, ऐकत नसायचा. मग एक दिवस तिला वाटलं आपण काय करावं, या मुलाला जवळच नाथ महाराज पैठण होतं, जवळ पैठणपासून एक 10-15 किलोमीटर अंतरावरती. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महाराज आपल्या त्या पोराला घेऊन ती बाई नाथ महाराजांच्या घरी गेली. आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज त्या बाईने सांगितलं, म्हणले महाराज बघा ना हा मुलगा फार गुळ खातो, किती सांगितलं तरी ऐकतच नाही, काय करावं काय कळत नाही. नाथ महाराजांनी त्या मुलाकडे बघितलं आणि नाथ महाराज त्या मुलाला काय म्हणले माहिती का, 10 दिवसानंतर या. त्या माता माऊल्यांना काय सांगितलं, 10 दिवसांनी या. महाराज त्या मुलाची आई खुश झाली. त्या माऊलीला वाटलं काहीतरी आता आपण 10 दिवसानंतर आल्यानंतर काहीतरी हे उपाय सांगतील, काहीतरी औषध देतील. महाराज ती स्त्री महाराज परत आपल्या घरी गेली आणि 10 दिवसानंतर परत त्या पोराला घेऊन पायी चरत त्या तिथपर्यंत आली बरं का. 15 किलोमीटर अंतर तिनं पायी. आणि आल्यानंतर महाराज परत नाथ महाराजांसमोर उभे राहिले, दर्शन घेतलं महाराजांचं. महाराज तुम्ही मला 10 दिवसांनी बोलवलं होतं, मी आले 10 दिवसांनी, सांगा याला फार लय गुळ खातो हा. नाथ महाराज त्याला काय म्हणतात माहिती का, बाळा गुळ खाऊ नको, जास्त गुळ खाणं चांगलं नसतं. एवढं बोलले फक्त. त्या बाईला महाराज राग आला. त्या
माऊलीला. ती म्हणली, अहो महाराज, तुम्हाला जर हे सांगायचं जर होतं तर मी पहिल्या वेळेस आले, तुम्ही त्याच वेळेस का ना सांगितलं मला परत हा हेलपटा कशा करता तुम्ही घालायला आहोत हे सांगा. मला वाटलं तुम्ही काहीतरी औषध देताल, काहीतरी वेगळं काहीतरी सांगताल. त्यावेळेस नाथ महाराजांनी त्या माता माऊलीला दिलेलं उत्तर फार छान आहे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात की, हे माते, मीच त्यावेळेस गुळ खात होतो. मी जर गुळ खात जर असू तर मी या मुलाला माझा अधिकार नाही म्हणायचा गुळ खाऊ नको. कारण म्हणून या भूतालावरती महाराज संत या ठिकाणी येतात, स्वतः अनुभव घेतात, मग जगाला उपदेश करतात. पण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर संतांनी हा उपदेश आपल्या जीवनामध्ये केला ना, तो उपदेश ऐकणं महाराज हे आपलं काम आहे बरं का. जर उपदेश जर ऐकला तर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला मला तुम्ही सांगा, तूप विकणारा महाराज, तूप सर्वांना माहिती, तूप विकणारा महाराज दारोदारी हिंडत असतो. काय म्हणतो? तूप घ्या, तूप. पण मला तुम्ही सांगा, दारू विकणारा माणूस कधी फिरलाय गलोगली? कधी फिरलाय का? काय कारण याचं कारण काय महाराज? या कलियुगामध्ये संतांना माहित होतं कलियुगाचं वारं एवढं भयंकर होणार आहे. जर आपल्याला हे ग्रंथ संत भेटले नसते ना महाराज, फार अवघड झालं असतं. आज या जगामध्ये महाराज आपण जर संतांच्या आणि ग्रंथाच्या आश्रयाला जर गेलो ना, तरच आपला काहीतरी उद्धार आहे. जर आपण आता मला तुम्ही सांगा, आपल्या या परिसरामध्ये कमी माणसं असतील का? पण कीर्तनाला महाराज काही मोजकीच काय येतात का? याचं कारण काय? ज्याला खरंच त्या भगवंताविषयी, त्या परमार्थाविषयी, त्या ग्रंथाविषयी ज्याच्या मनामध्ये आवड आहे, तीच लोक या ठिकाणी महाराज येतात बरं का. म्हणून सांगितलं ना, यारे यारे लहान थोर, या ती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. या ठिकाणी महाराज म्हणून हेच तत्व महाराज एका साधकाने तुकोबारायांना विचारलं की, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता संसार भोगला, तुम्ही सिद्ध साधक अवस्थेतून तुम्ही सिद्ध अवस्थेमध्ये आलात, तर तुमच्या आयुष्यामध्ये महाराज तुम्ही या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? महाराज अभंगाच्या पहिल्या धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे सुंदर या ठिकाणी महाराजांनी प्रमाण दिलं बरं का. कारण होतं काय माहिती का, कीर्तनाला जर महाराज साथ संघ जर चांगली नसली ना, लय अवघड होतं.
एक आमच्या महाराज गुरुवारांनी एक किस्सा सांगितला होता. असं होतं ना की आम्ही जर एखाद्या गावामध्ये कीर्तनाला जर गेलो ना, असे कलाकार महाराज आमच्या नशिबाला येतात ना, असं वाटतं आम्ही इथं आलो कशाला असं वाटतं बरं. एवढी महाराज साथ संगत फार चित्र विचित्र. एका गावामध्ये गेल्यानंतर महाराज एका काल्याचं कीर्तन होतं. काल्याच्या कीर्तन दिवशी मी म्हणलं, माझी वाणी तुझे वर निघून नाम. तर मागच्या कलाकाराने काय म्हणावं, माझी मामी तुझे वर निघून नाम. आता म्हणलं बाबा काय असू दे मन, कारण वेळेला महाराज नसेल तर करायचं काय. कारण कीर्तन म्हणलं की महाराज साथ संगत ही फार गरजेची आहे महाराज. एवढी सुंदर या ठिकाणी महाराज साथ संगत या ठिकाणी या अशा वातावरणामध्ये महाराज रंग भरतो महाराज. रंग गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी महाराज. ही देवता असते महाराज. सुंदर या ठिकाणी महाराजांनी प्रमाण दिलं बरं का. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. पाखांडाचं खंडन करणे आम्ही हे सांगितलं. काय धर्माचे पालन करू, अजून काय करणे पाखांड खंडन. आता पाखांडाचं खंडन कसं करायचं. एकदा महाराज एक गुरु आणि शिष्य एका आश्रमाच्या बाहेरून जात असताना एक त्यांनी महाराज आश्रम बघितला. आणि आश्रम बघितल्याच्या नंतर त्या शिष्याने गुरुला विचारलं, गुरुजी हे आश्रम किसका है, ये आश्रम से इतना शोर सुनाई दे रहा है. त्यावेळेस महाराज त्या गुरुवरांनी त्याला सांगितलं, ये आश्रम मौनी बाबा का आश्रम है. तसंच अजून थोडं पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर परत त्या शिष्याने गुरुला प्रश्न विचारला. म्हणले, गुरुजी ये जो बड़ा बंगला है, ये इतना बड़ा बंगला किसका है. त्यावेळेस महाराज त्या गुरुवरांनी त्या शिष्याला उत्तर दिलं, ये संन्यासी बाबा का बंगला है. किसका है, त्यागी बाबा का. तो म्हणला महाराज हा जो बंगला आहे, बंगला हा त्यागी माणसाचा बंगला आहे. आणि परत पुढे गेल्याच्या नंतर महाराज काही मुलं खेळताना दिसली, मुलं अंगणामध्ये. आणि मुलं खेळताना दिसल्यानंतर त्या शिष्याने महाराज गुरुला विचारलं, हे बच्चे किसके खेळ रहे हे. त्यावेळेस महाराज त्या गुरुवारांनी उत्तर दिलं, ये संन्यासी के बच्चे खेळ रहे हे. मला वाटतं कळलं नाही वाटतं तुम्हाला. काय होतं माहिती आहे का, कधी कधी आता काही वक्ते इथे आहेत रोज कीर्तन ऐकणारे की लगेच थोडंसं जरा फायजी कॅच होतंय. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, ज्याला टपरीवरचा चहा प्यायची सवय लागली ना, त्याला 5 स्टारचा चहा पाजला की गोडच लागत नाही महाराज. आणि एकदा महाराज एक म्हणला, हे 5 स्टार काय एकदा बघूच म्हणला आपण. काय गेला महाराज ताज हॉटेलमध्ये. ताज हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी अगोदर चहा मागवला. कारण त्याला माहिती आहे हॉटेलमध्ये चहा काय असतो सगळ्यात स्वस्त. तो म्हणला एक चहा मागवला त्यांनी. चहा मागवला, तो बसला टेबलवर मस्त. आणि बसल्यानंतर महाराज तो काही वेळाने 5 मिनिटांनी तो वेटर आला. त्या वेटरनी एक समोर एका वाटीमध्ये साखर, एका वाटीमध्ये दूध, एका वाटीमध्ये गरम पाणी, एक पत्तीची पुडी, टी बॅग म्हणतात तिला, हे सर्व ते असा पसारा समोर ठेवला आणि निघून गेला. त्यांनी बघितलं, त्याला 2 मिनटं काय कळलंच नाही हा काय करायचं मासा. तिने असं बाजूला बघितलं, एक जण बसला होता तिथंच. त्यांनी कसं बसं ते मिक्स करून कसा बसा चहा त्यांनी तो पेला. आणि चहा पेल्याच्या नंतर अजून 5 मिनिटांनी तो वेटर तिथं आला. आणि वेटर आल्यानंतर त्यांनी विचारलं, का हो तुम्हाला अजून काय हवं आहे का. त्यावेळेस त्यांनी विचार केला. तो म्हणला, भजे खायची फार इच्छा होती, पण तू कढई, तेल, कांदा आणून समोर ठेवशील त्यापेक्षा कार्यक्रमच कॅन्सल. म्हणजे होतं काय माहिती आहे का महाराज, कधी कधी असं काही अवघड काही वाक्य असलेलं लवकर कळत नाही. मग हे त्यागी माणसाचा बंगला किंवा घर नसतं, संन्याशाची मुलं नसतात. आणि मौनी बाबाच्या आश्रमातून शोर. अहो मौनी कशाला म्हणायचं, मग ह्याला म्हणायचं पाखंड. विठाला विठाला विठाला. आमच्या मराठवाड्यामध्ये महाराज एक प्रथा आहे. प्रथा म्हणण्यापेक्षा बरं लहानपणापासून बघतो बरं का मी, स्त्रीच्या अंगामध्ये येते. एखादं गाणं म्हणलं ना, जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, आंबाच्या माझ्या लय बाय भारी नटन, गार डोंगराची हवान बाईला सोसना गार. हे लेकरांच्या अंगात कोणाच्या, हे गाणे म्हणलं ना महाराज अंगात येते. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे,
सर तुम्ही आतापर्यंत कोणाच्या अंगामध्ये माऊली ज्ञानोबा आलेले बघितले का? किंवा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या अंगात आलेले बघितले का? मग मला तुम्ही सांगा हे अंगात का येत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराज, माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आपला पंढरीचा पांडुरंग कधी कोणाच्या अंगात आलाय का? कधी महाराज नाही. जीवनामध्ये महाराज श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून जीवनामध्ये महाराज पाखंडाचं महाराज त्या ठिकाणी खंडन झालं पाहिजे. आणि हेच खंडन महाराज पाखंडाचे जगद्गुरु तुकोबाराय करतात. आणि बऱ्याचशा महाराज त्या काळामध्ये अशा काही बऱ्याचशा काही गोष्टी, बऱ्याचशा काही रूढी परंपरा तुकोबारायांनी महाराज त्या मोडीच काढल्या. पण तेवढा आपल्या प्रत्येक गोष्टीचा एवढा वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. आपल्याला काय करायचंय? वेळेत कीर्तन आपल्याला त्या ठिकाणी सोडायचं. तर तुमचं भजन तर मला आवडलेलं नाही म्हणून आपण काही वेळेत कीर्तन सुटणार नाही. अजूनही बघा, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की सर्वांनी भजन, नाहीतर काकडा करूनच घरी जायचं. विठाला 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 कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. महाराज हे तत्व महाराज संतांनी सांगितलं आपल्याला. आपण काय करतो महाराज? आपल्या जीवनामध्ये महाराज कधी कधी आपण महाराज एखाद्या बाजूला एखादा दगड दिसला महाराज, आपण त्याला शिंदूर लावलेला असतो, त्याच्यावर महाराज आपण पाणी ओतू. पण एखाद्या महाराज तहानल्या माणसाला आपण पाणी पाजत नाही बरं का. कारण नाथ महाराजांनी काशी विश्वेश्वराला महाराज कावड घेऊन जात असताना एका गाढवाला महाराज त्यांनी काय केलं? पाणी पाजलं. ह्या गोष्टी महाराज आपल्याला समजल्या पाहिजे. देव कशामध्ये आहे? देव रोकडा सज्जनी. म्हणून जीवनामध्ये महाराज पाखंड ओळखणं हे फार गरजेचं आहे. जीवनामध्ये आपण महाराज पाखंड ओळखलं पाहिजे. आणि हे पाखंड माझ्या संतांनी ओळखलं. आणि हे संतांनी पाखंड ओळखल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पुढे काय केलंय? महाराज अभंगाच्या हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नामाचा बीज आम्हाला या ठिकाणी महाराज वाढवायचा आहे. प्रत्येक संत, प्रत्येक ग्रंथ तुम्हाला शेवटी तुम्ही पूर्ण मंथन जर केलं ना महाराज, एकच शब्द बाहेर पडतो, ते म्हणजे नाम. देवाचं नाम. हे देवाचं नाम या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल ना तर देवाचं नाम. मला तुम्ही सांगा, 4 युगामध्ये महाराज 4 साधनं होती बरं का उद्धार करण्याकरता, उद्धार होण्याकरता. सत्ययुगामध्ये महाराज कर्तव्य ध्यायतम विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापार्य परिचर्यानाम कलो तत् हरिकीर्तनात. कर्तव्य ध्याय म्हणजे सत्ययुगामध्ये महाराज ध्यानाने देव मिळायचा आहे. कृतयुगामध्ये महाराज यज्ञ केल्याने देव भेटत होता. आणि द्वापार युगामध्ये महाराज देवाचं पूजन केल्याने महाराज देव भेटत होता. आणि आता कलियुगामध्ये महाराज कलियुगा माझी करावी कीर्तन त्याने नारायण देईल भेटी. फक्त या कलियुगामध्ये तुम्ही ध्यान धारणा यज्ञ करू शकत नाहीत. हे अवघड आहे महाराज. आपल्याला 2 तास कीर्तनाला बसायचं म्हणलं तर इकडून ही मांडी तिकडून मांडी आपण बदलतो, बसू वाटत नाही आपल्याला.
कारण यज्ञ आपण करू शकत नाही, ध्यान धारणा करायची म्हणल्या महाराज योग आसन हे आपल्याकडनं महाराज होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात सोपं सांगितलंय, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. काही त्याला लागत नाही, त्याला पैसे लागत नाही. पिक्चरला जर आपण गेलो महाराज तर तिकीट देऊन पिक्चर बघावा लागतो. कीर्तन ऐकायला तुम्हाला कोणी तिकीट घेतलं तुमच्याकडे कीर्तन ऐक नाही करता? घेतलंय का तिकीट कोणी? नाही. मग हा परमार्थ महाराज काय आहे महाराज? फुकाचा, म्हणजे फुकटचा परमार्थ असून पण लोक काय घेत नाहीत. विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी. हा परमार्थ एक असा आहे ना महाराज, काल वाचलेला पेपर तुम्हाला जर आज वाचायला दिला तुम्ही वाचणार का हो? वाचणार का तुम्ही? आपण काय करतो, टाकून देतो रद्दी. पण मला तुम्ही सांगा ना, काल वाचलेला पेपर आपण आज वाचत नाही तर माझ्या ज्ञानोबरांनी महाराज 700 वर्ष 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानेश्वरीला लिहून, ज्ञानेश्वरी सांगून. तुकोबाराय महाराज 400 वर्ष पूर्ण झाले महाराज गाथा आपल्या समोर येऊन. पण आजही महाराज तो गाथा आपल्याला नवीन वाटतो. याचं काय कारण आहे? आता मला तुम्ही सांगा बळीराम महाराज, आपण रोज रूप पाहत आलोचनी, प्रत्येक कीर्तनकार हा रोज म्हणतो का नाही? आल्यानंतर त्या अगोदर आतापर्यंत आम्हाला रोज आम्ही म्हणतो बरं का, आम्हाला रोज नवीन वाटतो. नवीन का? मला तुम्ही सांगा, काही वर्षापूर्वी महाराज झिंगाट गाणं आलं, झिंगाट. आता ऐकतं का कोणी? परत आहे का कोणी? आता सध्या काय ट्रेंडला काय, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते पाणी घेऊन. आता पाण्याला गेल्यावर पाणीच आणणार आहे ना, का दूध घेऊन येणार आहे? मग हे ट्रेंड झालंय काय माहिती का? शांताबाई म्हणजे बरेचशा अशा गोष्टी मागे येऊन गेल्या. ट्रेंड कोणाच्या तोंडावर मारत? लहान लहान पोरं आपली तोंडात मारत त्यांच्या. काही तो एक ट्रेंड असतो ट्रेंड. तर त्या ट्रेंडमध्ये सुद्धा महाराज कुठला ट्रेंड आपण ऐकला पाहिजे, कुठला नाही ऐकला पाहिजे ते आपल्या हातामध्ये. आता अजून एक महाराज राजस्थानमध्ये महाराज एक खाटू श्याम बाबाचं एक मंदिर आहे बरं का. कुठं जा महाराज, कुठं गेलं ना आम्हाला, कुठं आम्ही जर गाडीत बसलो ना आम्हाला ते एकच गाणं ऐकायला मिळते, किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं, किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात दिखाऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने इसे घात दिखाऊं मैं, बिन कुछ पूछे शाम हमारा हो, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, हारे के सहारे बाबा हारे के सहारे, हारे के सहारे बाबा हारी हराओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. काय सुंदर महाराज ते भजन आहे बरं का. हे असं भजन काहीतरी ऐकलं पाहिजे ना, ते काहीतरी महाराज आपल्याला. मला सांगायचा मुद्दा काय होता, ज्ञानेश्वरी गाथा रूपाचा अभंग हरिपाठ आपल्याला रोज नवीन वाटतो. पण काल गायलेलं गाणं, काल बघितलेला पिक्चर आज आपल्याला बघू वाटत नाही. ह्याला म्हणायचं संसार. संसारातलं प्रेम महाराज कमी 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 होत जातं आणि परमार्थातलं प्रेम महाराज हे वाढत जातं. याला म्हणायचं परमार्थ. हो, काल घातलेली चप्पल नवी घातल्यानंतर माणूस महाराज वेगळाच चालतो. पण ती चप्पल महाराज 2-3 महिन्याने आपण ते लक्ष तरी देतो का त्याच्याकडलाही लक्ष देत. याचं कारण काय असतंय, लग्न झाल्याच्या नंतर महाराज पहिल्या वर्षी जे नवरा बायको मध्ये प्रेम असतं ते प्रेम आता राहतं का 3-4 वर्षांनी? अगोदर काय शब्द असते ते, आता शब्द मला काय आठवत नाही आता. हे शब्द महाराज ते असं तर ऐकलं तर असा राग येतो महाराज नंतर बरं का. सुरुवातीला काय चंद्रमुखी, नंतर सूर्यमुखी आणि कालांतराने मग ज्वालामुखी. हे महाराज हा संसारातलं आहे महाराज बरं का. हे संसारातलं काय कमी 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 होत जातं.
पण परमार्थामध्ये असं नाही. मगाशी तुम्हाला मी सांगितलं वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख, वाढले अंतरे प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरे प्रेम सुख, वाढले अंतरे प्रेम सुख, प्रेम सुख. म्हणून महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये फक्त एकच म्हणजे नाम, आणि ते नामच तुम्हाला महाराज तारणार आहे बरं का. म्हणून आपल्याला जो देह दिला आहे ना, फक्त त्या देवाचं नामस्मरण करण्याकरता. संसार तर तुम्ही करा, पण नाम घेण्याकरता हाताची गरज नाही, फक्त तोंडाची गरज आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. तू भजले नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. आऊट म्हणजे 3.5 हाताचा देह. खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. तू भज मरे नारायण, तू भजले नारायण. कबीरदास महाराज म्हणतात या जगामध्ये महाराज, या मृत्यू लोकामध्ये एकमेव जर काही असेल ना आपल्या उद्धाराचं साधन, ते म्हणजे नाम. एका ठिकाणी महाराज तुकडोजी महाराजांनी ते महाराज फार सुंदर महाराज त्या ठिकाणी सांगितले बरं का. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतोस ठाई ठाई रे, रडतोस ठाई ठाई रे या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतोस ठाई ठाई रे, रडतोस ठाई ठाई रे या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुकडोजी महाराज म्हणतात अरे काय रडतो या संसारा पायी, तू काय कर हरिनाम घे, माया सारी सोडून दे. जीवनामध्ये महाराज हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला, भांडता काढता पण काय हरी बोला. तोंडाला महाराज काहीच काम नसतं. देवाचं नाम घेताना जीवन बनवा, देवाचं नाम घेताना काम करा, कामामध्ये काम काही मना राम राम. या नामामध्ये महाराज फार मोठी शक्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की हे नामाचं बीज आम्ही या ठिकाणी वाढवणार आहोत, आणि हे नामाचं बीज वाढवताना जर आम्हाला कटू शब्द बोलायची गरज पडली, आम्ही त्यालाही मागं हटणार नाही. आम्ही तीक्ष्ण उत्तराने आम्ही त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. अभंगाच्या 3रं
मस्त हात वर करायचे. मला माहिती आहे सर्वांना थंडी वाजते इथं, मला पण थंडी वाजते. एकदा सर्वांची थंडी गेली पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवा बेनाम. असं बघायला गेलं ना महाराज, आपला या ठिकाणी वेळ संपलेला आहे. बरोबर गाडी स्पीडने घेऊन बरोबर वेळेपर्यंत पोचवली. हे सर्व शक्य झालं तुम्ही सुंदर भजन केल्यामुळं आणि सुंदर ऐकल्यामुळं बरं का. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये महाराज त्यांनी एकच साधना केली, फक्त नामसाधना. तुकोबाराय काय म्हणतात माहिती आहे का, शिंक जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज तुकोबारायांच्या जीवनामध्ये फक्त शिंक
जांभळी आणि खोकला हे तीन जेव्हा त्यांना आलं का तेव्हाच फक्त नाम बंद होत होतं. नाहीतर मुखाने सारखं माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से विठाला विठाला विठाला. विठाला 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 विठाला. शेवटी तुकोबारायने एकच सांगायचं होतं महाराज, जीवनामध्ये महाराज आलं ना तर प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करायचंय. प्रत्येकाने महाराज पत्नीने पतीची सेवा ही काय हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. स्वामी काज गुरु भक्ती महाराज शिष्याने गुरुची सेवा, पत्नीने पतीची सेवा, सेवकाने मालकाची सेवा, निष्ठावंत करणे म्हणजे ही विष्णूची महापूजा. हा धर्म तुम्ही आम्ही जोपासला पाहिजे जीवनामध्ये. महाराज पंढरपूरची वारी करा, आषाढी कार्तिकीला महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला जा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनामध्ये महाराज जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, कारण हे जीवन परत परत नाही. म्हणून एकदाच महाराज जीवन मिळतं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनामध्ये ताणतणाव टेन्शन काही घ्यायचं नाही, फक्त त्या देवाचं नाव घ्यायचं, सगळं त्या देवावरती सोडून द्यायचं, काही ताण घ्यायचा नाही. आपल्या जीवनामध्ये महाराज सुखही दुःख हे सर्व महाराज त्या देवावर सोडून द्यायचं. मुझे परवा नहीं बाबा जमाना क्या ये बोलेगा. जगाची पर्वा करायची नाही, फक्त त्या चक्रेश्वरावरच्या भगवंतावरती आपण सर्वस्व अर्पण करायचंय. ते देवाला एकच विनंती करायची, मुझे परवा नहीं बाबा जमाना क्या ये बोलेगा. मेरे दिल के तराजू में तू ही मेरे भाव तोलेगा. काही टेन्शन घ्यायचं नाही महाराज, फक्त त्या देवाला समर्पित व्हायचंय. त्या देवाचं नामस्मरण जीवनामध्ये घडलं पाहिजे, एवढंच मला सांगायचंय. झालेली सेवा या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे. पुनश्च एकदा सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी आमचे बालगोपाळ सर्व या ठिकाणी छोटे छोटे वारकरी संस्थेतले आमच्या महाराजांच्या कृष्ण महाराज जोगदंड तेही या ठिकाणी आहेत. आमचे बळीराम महाराज हे डबल बळीराम महाराज, आमचे पांचाळ महाराज, आमचे शिवाजी महाराज, आमचे चोपदार विनेकरी, तुम्ही सर्व महाराज, मातृवर्ग पितृवर्ग, आमचे शूटिंगवाले निकमदादा, त्यांच्याकरता टाळी होतं बरं का. महिनाभर महाराज त्यांची शूटिंग आहे या ठिकाणी. आज त्यांच्या माध्यमातून महाराज आपल्याला हा कार्यक्रम कधीही आपल्याला त्या यूट्यूबवर आपल्याला बघायला मिळणार नाही. बरोबर आहे का? कारण एकदा हे क्षण गेले ना महाराज, त्यांनी क्षण टिपून घेतले. ते त्यांना या ठिकाणी महाराज वंदन. तसेच आमचे चक्रेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ दादा कांडगे आणि त्यांचे सर्व सहकार्य, आमचे देशमुख सर असतील, आमचे दादा, आमचे गुलाबदादा, हे बी या ठिकाणी महाराज आलेले आहेत. सर्व हे तुम्ही जे काही ट्रस्टी असून सर्व ट्रस्टी सर्व तन्मन धनाने महाराज हे सर्व मिळून या ठिकाणी कार्यक्रम करतात. एक दिवसाचा कार्यक्रम करणं सोपं नसतं, एक महिनाभर महाराज यांना झटायचं आहे. हे महाराज फार मोठे हे श्रम आहेत बरं का. हे एवढं सोपं नाही दिसतं आपल्याला, पण हे याच्या मागं महाराज फार कष्ट आहेत. हे सर्व कष्ट महाराज यांची कमिटी घेत असते. पुनश्च एकदा मी सर्वांच्या चरणावर महाराज नतमस्तक होतो. झालेली सेवा ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, आमचे आईवडील, जर आम्हाला आमच्या आईवडिलांनी आमच्यावर संस्कार टाकले नसते आज आम्ही या ठिकाणी उभे नसतो. कुठेतरी आम्ही महाराज तोंडात गुटक्याची पुढे टाकून फिरत असलो असतो. पण हे आमच्या आईवडिलांचे उपकार आमच्यावरती. जे काही चांगलं असेल हे आमच्या गुरुवारांचं आहे. जे काही आमच्या मुखातून चुकीचे शब्द आले असेल ते आमच्या बुद्धीचा दोष. एवढं म्हणून साळुंकी बोलत असे मुंजळवाने शिकिविता धनी वेगळाची. म्हणून तुम्हाला सर्वांना एकदा चक्रेश्वर भगवंताला, आमच्या पांडुरंगाला, माऊलीला, तुकोबारायला, सर्व संतांना एकदा नमस्कार करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर